राजकारण म्हणजे पद नाही, तर पक्षावर आणि जनतेवर निष्ठा ठेवण्याची चळवळ आहे. आज हिंगणगाव बुद्रुक गटातून पंचायत समितीसाठी उमेदवारी करत असलेले जितेश भैया कदम हे त्यात निष्ठेचं जिवंत उदाहरण ठरत आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा भाळवणी गटातून उमेदवारीची असताना सुद्धा काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार ज्या गटात उमेदवारी देण्यात आली, त्या ठिकाणी संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. घर टू घर प्रचार दौऱ्यादरम्यान विकवडी बुद्रुक, कडेगाव तालुका येथे दिलेल्या मुलाखतीत ते भावूक झाले आणि म्हणाले, पक्ष मोठा आहे, पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. हिंगणगाव बुद्रुक गटातील मतदारांना त्यांनी दिलेला भावनिक संदेश, त्यांचा संघर्ष आणि निष्ठा हे सगळं पाहण्यासाठी हा खास रिपोर्ट पहा. फक्त युवा प्रारंभ न्यूजवर. खरं तर अर्ज मी करणार नव्हतो, कार्यकर्त्यांची मागणी होती की मी अर्ज करावा. आणि इथं सुद्धा मी जे लढतोय हे आमच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवर मी इथं त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. शेवटी पक्ष आदेश हा माझ्यासाठी अंतिम आदेश आहे. जो पक्ष मला सांगेल की इथं तुम्हाला जाऊन लढायचंय, तिथं जाऊन लढण्याची तयारी माझी कायम असते. शेवटी कार्यकर्त्यांची उमेदवारी जेव्हा असते तेव्हा तुम्हाला साहजिकपणे प्रतिसाद हा चांगला असतो. पण शेवटी प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीच्या प्रमाणे करावी लागते. त्या अनुषंगाने मी आता या मतदारसंघामध्ये जे काय सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत जेवढं मला पोचता येईल तेवढं पोचण्याचं माझं काम चालू आहे. शेवटी बघा, जनतेचा आशीर्वाद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाहीमध्ये जोपर्यंत जनता आपल्यासोबत आहे तोपर्यंत कुठल्या गोष्टीची चिंता आपण करायची नसते. मी हेच सांगू शकेन की कधीही बघताना जनतेने उमेदवार बघावे आणि उमेदवार बघताना त्यांचं एकंदरीत काम आत्तापर्यंत कसं राहिलेलं आहे, याच्या आधी सुद्धा जे आमचे उमेदवार माझ्या पुढे उभे आहेत त्यांना एकदा लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याने एका पदावर सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. शेवटी लोकांना जर समाधान असेल तर लोक त्यांना परत निवडून देतील, नसेल तर त्या ठिकाणी ते निश्चितपणे माझा विचार करतील. नाही, एक काम आपण सांगू शकत नाही. शेवटी हे जे काम आहे विस्तारित काम आहे, याच्यामध्ये अनेक अंग आहेत. या प्रत्येक अंगावर काम करण्याची माझी भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर शालेय शिक्षणाचा जो विषय आता महत्त्वाचा आहे. आज शाळांची परिस्थिती, जरी आपण मॉडर्न स्कूल योजना राबवली असेल, स्कूल चांगल्या झाल्यात, पण इंटरनली त्या चांगल्या करणं हा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विषय सुद्धा, तुम्ही आज जर बघितलं PHC आपल्या इथं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, पण त्या PHC मधली इंटरनल जी सुधारणा आहे, म्हणजे सिस्टीम सुधारणा म्हणतात ज्याला, ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक लोकांना, सर्वसामान्यांना खऱ्या अर्थानं लाभ मिळत असतो. पण काही काळ आधी आपण बघतोय की 5 वर्षानंतर परत 3 वर्ष अशी गेलेली आहेत, लोकांना लाभ मिळू नाही शकलेला आहे. तर हा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हे पोहोचवण्याचा माझा 100% प्रयत्न असणार. आमच्या इथून आता रस्ते नाहीत असं म्हणता येणार नाही. आमच्या इथं हायवे गेलेले आहेत आता. म्हणजे शक्तीपीठ महामार्ग सुद्धा जो तुम्ही बघताय तो सुद्धा या मतदारसंघामधूनच चाललाय. निवरीपासून ते फार खालीपर्यंत तुम्ही रूट नवीन बघितला तर बरोबर आमच्या मतदारसंघाच्या मधून तो जातोय. आणि इंटरनल रोड सुधारणा सुद्धा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण दुर्दैवाने आज आमचं सरकार नसल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की दुजाभापणा हा केला जातो. ह्याच्या आधीच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून तुम्ही कधी असं बघितलं नसेल की इतर पक्षातल्या नेत्यांबाबतीमध्ये दुजाभापणा केला गेला. पण दुर्दैवाने ती परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आज दुर्दैवाने तो दुजाभापणा केल्यामुळे कुठंतरी काही गोष्टी जरा कमी जास्त होतात. पण तरी सुद्धा डॉक्टर विश्वजित कदम साहेब जे आमदार म्हणून या ठिकाणी काम करतात, ते त्यांच्या ताकदीवर चांगल्या पद्धतीने काम करून रस्ते आणि इतर कामं सुद्धा खेचून आणतात. नाही, आता कसं आहे की महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये आता बचत गट बऱ्यापैकी सक्रिय आहेतच आणि अनेक शासनाच्या योजना आहेत. पण त्या योजनांमध्ये आजच्या परिस्थितीत तुम्ही बघितलं तर मधल्या काळामध्ये खूप लोक ब्रोकर झालेली. ती लोक त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी स्वतःची पोळी भाजू पाहतात. येणाऱ्या काळामध्ये आमचा मुख्य अजेंडा हाच असेल की ही सगळी मंडळी बाजूला करून थेट महिलांपर्यंत तो न्याय पोचावा. मी एवढंच सांगू शकेन की मी निश्चितपणे आजपर्यंत जे 15 वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे हे लोकांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. मी स्वतः एक उच्च शिक्षित उमेदवार आहे. स्वतः MBBS पूर्ण केलंय. मी डॉक्टर आहे. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD पूर्ण केलेलं आहे. म्हणजे मी बारीक गोष्टींची जाण आहे. सर्वसामान्यांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि आजपर्यंत मी लोकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी झालेलो आहे. माझं असं नाही की मी सीझनल नेता नाही.
म्हणजे आज इलेक्शन आली आहे म्हणून मी कुठंतरी आज लोकांना येऊन भेटतोय आणि इलेक्शन संपली की परत मी 4-5 वर्ष गायब असतो, ह्यातला प्रकार नाही. आमच्या घरामध्ये ह्या गेल्या वर्षामध्ये आमच्या घरामध्ये 2 दुःखद घटना घडल्या. एक म्हणजे माझे वडील आकस्मिकपणे त्या आजारपणामुळे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि आमच्या आत्या म्हणजे भारतीताई लाड त्या सुद्धा अचानकपणे त्यांचं निधन झालं. ह्या दोन्ही घटनांमुळे आमचं कुटुंब खऱ्या अर्थाने ह्या मागच्या वर्षामध्ये फार मोठ्या मानसिक दबाव आणि तणावाच्या अंडर होतं. तर त्यामुळं मला सुद्धा असं ह्या वर्षामध्ये फार ज्या प्रमाणात मी आधी तुम्हाला दिसायचो मधल्या काळात जरा माझी मनस्थिती नव्हती, पण लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खऱ्या अर्थाने मी परत एकदा आता जोमाने काम करायला सुरुवात केलेली. आणि जो जितेश कदम 2014 पासून ते पार तुम्हाला 2021, 22, 23 पर्यंत दिसला, तो नंतरच्या काळामध्ये सुद्धा आता तुम्हाला दिसून येईल. धन्यवाद.